नमस्कार मित्रांनो, आज दिनांक 8 जून 2024. काल जसं मी तुम्हाला बोललो होतो की आपण एक नवीन सिरीज सुरू करूया की अ, उद्याच्या भारत निर्मितीसाठी मी ज्यावेळेस लोकसभेला इच्छुक होतो त्यावेळेसच मी तुम्हाला सांगितलं होतं की मला काय करायचं आहे, उद्याच्या भारत निर्मितीसाठी मी काय योगदान देणार आहे. त्याच वेळेस एज्युकेशन रिफॉर्मेशनवर आपण बोललो होतो. त्याच अनुषंगाने आत्ताचं जे आपण 77चा इव्हेंट चालू केला आहे त्याच्यामध्ये आपण मध्यमवर्गीय मुलांच्या शैक्षणिक फीज आपण भरण्याच्या बद्दल आपण बोललो होतो. तर मला आता या क्षणाला असं वाटतंय की उद्याच्या भारत रिफॉर्मेशन मध्ये अजून एक मुद्दा मी ऍड करावा आणि तो मुद्दा मी आपल्या समोर मांडण्यासाठी आज इथं बसलोय. मित्रांनो, आपल्याला जर उद्याचा भारत डेव्हलप करायचा आहे, उद्याची भावी पिढी जर आम्हाला घडवायची असेल तर नुसतं शैक्षणिक फी भरून माझं काम होणार नाहीये. जी चळवळ, जो प्रयत्न मिलिंद संपावकर करतोय तोच प्रयत्न तुम्ही पण कुठून तरी केला पाहिजे. त्या मुलांचे पालक या नात्याने तुमच्याकडनंही काही गोष्टी अपेक्षित आहे. मी अनेक लोकांशी बोलत होतो. माझं स्वतःचा एक इच्छा होती की शैक्षणिक नुसत्या सुखसोयींबरोबर बौद्धिक आणि शारीरिक विकास हा उद्याच्या भारताचा झाला पाहिजे असं माझं मत होतं. शारीरिक विकास म्हटल्यानंतर खेळ आले, मैदाने आली, योगा आला, शारीरिक स्ट्रेंथ आली. या सगळ्या गोष्टी डेव्हलप करणारे क्लासेस असावे असं वाटत नाही का? मी बरंच शोधलं. त्याच्यामध्ये मला एका स्नेहाने, एक ओळखीच्या व्यक्तीने मला एक नंबर दिला आणि मी त्या लोकांना त्यांच्याकडे जाऊन आलो. देशपांडे ट्युटोरियल्स म्हणून बाजीराव रोडला कौस्तुभ देशपांडे सर यांचं क्लासेस आहेत. मला आवडलेली गोष्ट ही होती की ते नुसतं शैक्षणिक पार्श्वभूमीवर काही बोलण्यापेक्षा ते शारीरिक विकास आणि बेस पाया बनवण्यावर त्यांचा भर खूप जास्त आहे. त्याच्यानंतरच मला असं वाटायला लागलं की जिथं माझा शोध होता तो इथं थांबतोय का? कारण मी ज्यावेळेस उद्याचा भारत डेव्हलपमेंट म्हणतोय तो मला बौद्धिक बरोबर शारीरिक सक्षम असणं सुद्धा गरजेचं आहे, मानसिक सक्षम असणं गरजेचं आहे. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या सगळ्या गोष्टी ती व्यक्ती करते. त्या व्यक्तीशी बोलताना मला काही मुद्दे लक्षात आले. खरोखरच 9वी 10वी हा पाया ठरू शकतो का? नीट, NDA, CET, JEE, AIMS ह्यासारख्या एक्झामचा मी ज्यावेळेस 10वी पास झालो त्यावेळेस एवढ्या एक्झाम होत्या का? हा जेव्हा मी प्रश्न विचारला त्यावेळेस माझ्यासमोर खूप मोठा क्वेश्चन मार्क होता. म्हणजे आपण 11वी 12वी किंवा 12वी नंतर हा विचार करण्यापेक्षा आपल्या पाल्याला, मला जर उद्याचा भारत तयार करायचा आहे तर 9वी 10वी पासून अशा ड्युअल डेव्हलपमेंटच्या क्लासेसमध्ये टाकणं योग्य ठरू शकेल का? योग्य निर्णय घ्या. मी असं कुणाकडे जा नका जाऊ ह्याबद्दल माझं स्टेटमेंट नाही. पण जर मला उद्याचा भारत बनवायचा असेल तर माझ्या इकडे असलेल्या माझ्या पालकांना हीच विनंती असेल की तुम्ही आपल्या पाल्यांना, जो माझा उद्याचा भारत आहे त्याला नुसतं बौद्धिक सक्षम करून चालणार नाही तर त्याची शारीरिक आणि मानसिक शक्ती सुद्धा वाढली पाहिजे. त्याचा पाया हा खालच्या, म्हणजे ऑनेस्टली 9वी 10वी पासून अथवा 5वी 7वी पासून डेव्हलप होणं गरजेचं आहे. तर या सगळ्या गोष्टींच्या अनुषंगाने उद्याचा भारत डेव्हलप करण्यासाठी पालकांनी कोचिंग क्लासेस निवडताना सुद्धा चांगले निवडावे हे सांगण्याचा मी प्रयत्न करतोय. चांगल्या क्लासेस बद्दल मला खूप काही माहिती आहे असं मी म्हणणार नाही, परंतु मी अनेक लोकांशी भेटतो, बोलतो, माझ्याकडे अनेक लोक येतात. तुम्हालाही जर पाहिजे असेल तर तुम्ही, जसं मी आता देशपांडे ट्युटोरियल्स बद्दल बोललो तर त्याच पद्धतीमध्ये अजून काही असतील क्लासेस तर मला नक्की कळवा. मी जेवढे जास्तीत जास्त चांगले क्लासेस आपल्या सगळ्यांसाठी उपलब्ध करून देऊ शकेल तेवढं मी प्रयत्न करतोय. आपण उद्याचा भारत निर्मितीसाठीचा आपलं छोटंसं योगदान असं देत राहू. चांगल्या क्लासेसला पाठवून
चांगले मुलं घडले, उद्याची पिढी घडली तर चांगला माझा भारत घडेल, देश घडेल, एवढंच माझा या आजच्या व्हिडिओ मागेचा माझा हेतू आहे. कृपया माझ्या हेतूचा किंवा मी माझ्या आजच्या व्हिडिओचा गैरसमज करून घेऊ नका. आज इथंच थांबतो. स्वाभिमानाने बोलूया. मी मध्यमवर्गीय. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.